जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने नागेवाडी जिल्हा परिषद गटातील भाजपच्या बंडखोर उमेदवार सीताबाई मोहिते तसेच हिंगणघाटच्या सरपंच सुजाता मोहिते, शंकर मोहिते यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागेवाडी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या उमेदवार डॉक्टर शीतल बाबर व सुवर्णा भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला। यावेळी अपक्ष उमेदवार सौ सीताबाई मोहिते, हिंगणघाटच्या सरपंच सौ सुजाता मोहिते, सोसायटी चेअरमन जालिंदर मोहिते, शंकर मोहिते, युवा नेते अजित कुमार मोहिते, विशाल मोहिते, तंटामुक्तीचे अध्यक्ष विनायक मोहिते, ग्रामपंचायत सदस्य सौ सुनंदा कदम, सौ लता साळुंके, सौ लता मोहिते, दीपक मोहिते, सौ कविता कुंभार, सौ नंदा मदने, अरुण खवडे, सोसायटीचे वाईस चेअरमन परशुराम साळुंके, सदस्य जयसिंग मोहिते, बबन मदने, किसन लोखंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार डॉक्टर शीतल बाबर व सुवर्णा भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला। 2026 निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण हिंगणघाटमध्ये छोटासा पाठिंब्याचा कार्यक्रम जरी छोटा असला तरी पाठिंबा मोठा आहे आणि तो महत्वाचा आहे। त्याला कारण असं आहे, नाना आज उपस्थित तुम्ही गावचे सर्व नेते मंडळी, आज कोणाचं नाव घेत नाही, सगळेच नेते आहेत, सोसायटी चेअरमन, सर्व संचालक, सरपंच मॅडम, सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे, बाकी सगळेच नेते आहेत उपस्थित, सर्व एक सोडून बंधू आणि भगिनी। त्याचं कारण असं आहे की नाना मुळातच भावांची शिकवण अशी होती, तो आपलं पहिल्यापासून संस्कृती अशी आहे की आपल्या भागातली गारडी, गानवड, हिंगणघाट, नागेवाडी, चिखलगाव ही 2-4 गावं अशी आहेत त्यांना कधी आपण वेगळंच मांडलेलं नाही आणि ते कधी आपल्याला वेगळं वाटलेलं पण नाही। राजकारणात, कुटुंबात कदाचित थोडे मतभेद होत असतात, तसे आपल्या गावचे झाले असते, पण कधी शत्रुत्वाचे मतभेद आपल्यात कुणाचे तुमच्या कुठल्या गावात झालेले नाही। त्यामुळं मला असं वाटतं की मी जो आज आपल्याला हिंगणघाटच्या ग्रामस्थांनी पाठिंबा दिला, ताईंनी स्वतःची उमेदवार असताना पाठिंबा दिला, पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो। एक चांगल्या पद्धतीचा विकास आपल्या गावचा व्हावा म्हणून त्यांनी तो पाठिंबा दिलेला आहे। मी तुम्हाला खात्री देतो की नाना तुम्ही आणि बऱ्याच जे काही लोक बोलले किंवा ताई बोलल्या की काय त्यांच्या अपेक्षा तुम्ही व्यक्त केल्या विकास कामाच्या। मी ज्यावेळेला पहिल्यांदा सरपंचांनी चर्चा केली, सरपंचांनी सुद्धा फक्त विकास व्हावा गावचा हीच भूमिका मांडली। मग पुन्हा आम्ही काही लोक बसलो, काही लोक आमच्याआधी चर्चा झाली की विकासाच्या दृष्टीनं गावात देखील काही चुकीचं नाही। त्यामुळं येणाऱ्या काळात जो आपला नाना बॅकलॉग आहे 3 वर्षाचा, तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की 3 वर्षाचा बॅकलॉग आपण 2 वर्षात पूर्ण भरून काढू आणि आपल्या जो तुम्हाला अपेक्षित आहे, जो तुम्हाला विकासाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या सर्व केल्याची खात्री देतो आणि जास्त वेळ तुमचा न घेता आणि माझा पण न घालवता, मला दुसरी जात असल्यामुळे मी तुम्हाला जास्त वेळ तुमचा घालवत नाही, पण 7 तारखेला निवडणूक आहे, आपलं चिन्ह धनुष्यबाण आहे, एका मशीनवर 2 मतदान करायचं आहे, वरच्या बाजूला जिल्हा परिषद आणि खालच्या बाजूला पंचायत समितीचं। पंचायत समिती उमेदवार तुम्ही सांगितलं, पण पंचायत समिती उमेदवारी ही सभापती पदाची आपल्या गटात, पण त्या ताकदीनं सभापती करायचं आपल्याला आपल्या तालुक्याचा, त्या ताकदीनं तुम्ही निवडून द्यावं आणि दोन्ही मतदान फक्त धनुष्यबाण बघून मतदान करावं। आणि ते करत असताना तुमच्या सर्व गोष्टीला अनिल भाऊनी सांगितल्याप्रमाणे येणारा प्रत्येक माणूस, येणारा प्रत्येक मतदार ह्याचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे समजून आम्ही काम करू, तुम्हाला खात्री आणि ग्वाही देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।